माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासह आज रोजी 74 आरोपींना 1 महिना कारावास आणि प्रत्येकी जवळपास 1000 रुपये दंडाची शिक्षा सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती IA शेख मॅडम यांनी बजावलेली आहे। याबाबतचा खटला आमच्या कार्यालयातील सरकारी वकील कविता बागल मॅडम यांनी चालवलेला असून याची सविस्तर हकीकत अशी की दिनांक 4/7/2015 रोजी मोहोळ येथील शिवाजी चौक या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह सर्वांना माननीय अपर जिल्हा दंडाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील त्यांनी त्या आदेशाचं पालन केलं नाही आणि बेकायदेशीररित्या जमाव जमून मोहोळ येथील शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या जबरदस्तीने प्रवेश करून हायवेला लावलेली जाळी तोडून शासकीय मालमत्तेचं सुमारे 1,32,500 रुपयांचं नुकसान केलेलं होतं आणि बेकायदा जमाव जमून त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। पोलिसांनी त्यांना बजावलेलं होतं की अटक होण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ नका असं कळवून देखील जाणून बुजून आमदार रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा झाले आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांना ढकललं, दगडफेक केली। यामुळं सामान्य नागरिक आणि पोलिसांना त्या ठिकाणी गंभीररित्या जखमा देखील झालेल्या होत्या। त्याबाबत सरकारतर्फे API सचिन नेत्रे यांनी मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती। सदर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 353, 332, 333, 147 ते 149 प्रमाणे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बनगर यांच्याकडे वर्ग केला असता श्री बनगर यांनी उत्कृष्टरित्या तपास करून याच्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेलं होतं। सदरचा खटला चालवण्यासाठी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं या कार्यालयाच्या सहाय्यक सरकारी वकील कविता बागल यांची नेमणूक आम्ही केलेली होती। त्यांनी शिताफीने या ठिकाणी 16 साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासले। यामध्ये महत्वाची बाब म्हणजे 4 महत्वाचे सरकारी साक्षीदार हे फितूर झालेले होते। असं असताना सुद्धा कविता बागल यांनी उत्कृष्टरित्या त्या फुटीर साक्षीदारांचा उलट तपास घेतला आणि याच्यामध्ये फिर्यादी, तपासी अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांच्या सर्व साक्षी या ठिकाणी महत्वाच्या ठरल्या। त्याच्यामध्ये जी काही व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली होती ती व्हिडिओ शूटिंग न्यायालयामध्ये दाखवण्यात आली आणि त्याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद कविता बागल यांनी केला आणि उच्च न्यायालयाचे निवाडे या ठिकाणी सादर करून सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा आहे। यातील आरोपी हे माजी आमदार असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अपराध करून समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे आणि बेकायदा या ठिकाणी जमाव जमून कार्यकर्त्यांना त्यांनी गोळा करून शासकीय मालमत्तेचे सुमारे 1,32,500 रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि या सगळ्यांची जाणीव असताना देखील त्यांनी असा अपराध केल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केलेला होता। सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य करून या ठिकाणी या 74 आरोपींना जवळपास 1 महिना कारावास आणि प्रत्येकी 1000 रुपये दंडाची शिक्षा माननीय न्यायालयाने ठोठावलेली आहे। Like, subscribe, click on the bell.